हॅलो. याच्यानंतर क गटातून सामना होईल. भोपरच्या विरोधात चिकनगर संघ. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी याचा क गटाचा सामना होईल आणि त्यानंतर चौथा सामना आडिवले आणि मोठी देसाई यांच्यामध्ये होईल आणि शेवटचा सामना आयरेच्या विरोधात वासार. त्यामुळे भोपर आणि चिकनगर आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या क गटातील सामने. चला 4 षटकांचा सामना असेल. टॉस जिंकून ईश्वरी 11 गावदेवी उंबारली या संघाने फिल्डिंग स्वीकारली आहे. सोमनाथ दादा भोईर यांचा संघ आहे पुरस्कर्ते या टीमचे आहेत. ईश्वरी 11 या नावाने हा संघ खेळतोय. सोमनाथ दादा भोईर पुरस्कृत हा संघ. चला सामना सुरू होतोय. गेम ऑन. लेट्स प्ले. बेस्ट वर्सेस बेस्ट. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. आउट ड्राईव्हचा फटका. सीताराम पाटील ला बीट करून चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. समोरून चेंडू डायव्हर्ट झाला आहे कारण की पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5-5 षटकांचे आहेत आणि त्यानंतरचे सामने हे 4 षटकांचे आहेत. हा नियम आहे आपल्या संघटनेचा, हा नियम आहे आपल्या स्पर्धेचा. आमदार चषक, आमदार खासदार चषक 2026. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक टीम मध्ये श्याम आणि पुन्हा एकदा श्यामने केली चूक. जणू काय या फटक्याचे चटके लागले असतील. सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार. नशिबाची साथ मिळते कस्तुरी 11 गौरीपाडा या टीमला. कस्तुरी 11 गौरी शंकर जय हनुमान गौरीपाडा 40+ आणि त्यांना फाईट करतोय ईश्वरी 11 गावदेवी उंबारली 40+. दोन्ही चौकार आपण पाहिले. नशिबाचे हे चौकार. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. साइड ऑफ ऍक्शन आहे. सचिन भोईर नामवंत गोलंदाज आहेत. सोमनाथ दादा भोईर यांचा हा संघ ईश्वरी 11 या नावाने हा संघ खेळतो. दुसऱ्या बाजूला श्रीमती रजनीताई हनुमान शेठ म्हात्रे मॅडम यांचा हा संघ आहे. पुन्हा एकदा लॉफ करतायत इनफिल्डच्या वरून. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका. अमित चेस करतायत. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आहे. पहिला सामना एकही फलंदाज गमावला नव्हता आणि सामना जिंकला होता. विश्वास म्हात्रे आणि राम म्हात्रेने तो सामना जिंकून दिला होता. दोन्ही फलंदाज नॉट आउट राहिले होते. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केलेले आहेत. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन ही खासियत आहे सचिनची. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. या पुढील सामना असेल भोपर 40+ आणि चिकनगर 40+. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्राईव्हचा फटका. सीताराम पाटील आहेत. एसपी आणि चुका होत आहेत एसपी कडून. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 12.
मार्कवरती येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक एंडला बॅट्समन प्रथमच या सामन्यामध्ये विश्वास म्हात्रे, ज्याने 32 धावांची नाबाद इनिंग साकारली होती पहिल्या सामन्यामध्ये, तोच विश्वास येतोय स्ट्राईक एंडला. राईट आर्म राऊंड विकेटने श्याम भोईर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागते आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. सिली मिडॉनला हा चेंडू फील्ड होतोय. योगेश आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे, विकेट किपर योगेश पाटील. धावसंख्या 13. राम म्हात्रे द बाहुबली ऑन स्ट्राईक. यावेळेस चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, कारण की राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक नॅचरल अँगल ते देखील निर्माण करतायत. पारिवली गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय भारत शेठ म्हात्रे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यस, बम बॉल आहे असं सांगतायत पंच. पुन्हा एकदा बचावलेले आहेत फलंदाज शरद लोखंडे साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. मान्यवर आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. या आधीच्या मॅचमध्ये राम म्हात्रेवरती त्यांनी पारितोषिक लावलं होतं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं. ड्राईव्ह करतायत, आउटरायचा फटका डीप मध्ये, लॉंग ऑफला फिल्डर आहेत सीताराम पाटील. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. क्रिकेटचा हा दैदिप्यमान 16 सुरू आहे. धावसंख्या 14 आपण पाहतोय. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील ईश्वरी 11 उंबारली या संघासमोर. बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 2 पायांच्या मधून निघालाय हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. श्याम देखील सरप्राईज आहेत की हा चेंडू स्टंपला लागला नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. बॅटची कडा आहे, शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल 15. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 16 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल.
आणि पुन्हा एकदा वाईट बॉल. खराब गोलंदाजी होते, हातावरती नियंत्रण नाहीये, दिशेपासून भरकटत आहेत गोलंदाज. या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज योगेश आहेत. सलग 3 वाईट चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील सामना असेल भोपर आणि चिकनगर या दोन संघांमध्ये. चला दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि चांगली फिल्डिंग डीप मध्ये मिड विकेट सीमारेषे लगत. हा चेंडू फील्ड होतोय. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2. चांगली फिल्डिंग डीप मध्ये फिल्डर होते. मच्छिंद्र पाटील आपल्या टीमसाठी नक्कीच या धावा वाचवलेल्या आहेत. राऊंड विकेटने फुल टॉस इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ज्येष्ठ नागरिक आमचे दशरथदादा भंडारी यांच्या ठिकाणी आगमन झालं. या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आमचे ओम ग्रुपचे सर्व सन्माननीय शरद शेठ लोखंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. त्याच्यावरती नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव आणि धावसंख्या आपण पाहू शकाल धावसंख्या 25 आहे. राम म्हात्रे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी शरद लोखंडे यांच्याकडून 500 रुपये. अपील करण्याचा प्रयत्न होता आणि या षटकामध्ये कमबॅक करतायत गोलंदाज योगेश. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 25. 25 धावा. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ द डीप मध्ये फिल्डर आहे सीताराम पाटील. पुन्हा एकदा मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. राम म्हात्रे यांच्यासाठी शरद लोखंडे यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. धावसंख्या आहे धावफलकावरती 27. 27. फुल टॉस त्याला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. षटकार.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा. अंतिम षटक सुरू आहे. गोलंदाज SP सीताराम पाटील. दोन टीम मध्ये हे बॅटल सध्या सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. बिग हिट लॉब करतायत, एलिव्हेशन नाहीये. फिल्डर येत आहेत, झेल पर्यंत पोहोचले होते परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 35-35. राम म्हात्रे यांच्यासाठी शरद लोखंडे साहेबांकडून 2 षटकारांसाठी 3000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. गतीमध्ये परिवर्तन, लॉब केलाय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल. अप्रतिमा झेल पकडलेला आहे. मच्छिंद्रने फलंदाज झाले बाद विकेटचं बदन. विश्वास म्हात्रे बॅक टू द पवेलियन. मच संदीप म्हात्रे येत आहेत. यावेळीस बॅटच्या आतलीकडे आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आणि यस, अशी धाव नाहीये, त्यामुळे स्ट्राइक पुन्हा एकदा संदीप म्हात्रे यांच्याकडे असणार आहे. अंतिम षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. ऑन साइडला बिग हिट आणि अप्रतिम अप्रतिम फिल्डिंग, आउटस्टँडिंग फिल्डिंग. डीप मध्ये फिल्डर आहेत. रवी भोईर, धावाची संधी, विकेटचं बदन. फलंदाज झाले बाद. या चेंडू नंतर आपण टॉस करणार आहोत. जर या चेंडूवरती राम म्हात्रेने षटकार लगावला तर शरद लोखंडे साहेबांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. धावसंख्या आहे 37. अंतिम चेंडू शिल्लक आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. क्या बात आहे, अंतिम चेंडूवरती येतोय हा बाहुबली षटकार आणि या षटकारासाठी आदरणीय शरद शेठ लोखंडे साहेबांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. राम म्हात्रे यांच्यासाठी 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 आणि 44 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये आहे. ईश्वरी 11 गावदेवी उंबारली या संघासमोर. 24 चेंडू बनवायच्या धावा 44. चला आपण टॉस करूया. थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. चिकनगर आणि त्याच्या विरोधात भोपर. सामन्याच्या नाणेपैकी ओम ग्रुपचे सर्व
आदरणीय सन्मान्य त्रिमूर्ती ग्रुप यस त्रिमूर्तीचे सर्व शरशेठ लोखंडे यांच्या शुभाचे आपण टॉस करतो. चला बोपरच्या विरोधात चिकनगर. काटा आलाय. यस टॉस जिंकलाय बोपर संघ. डिसाईड फिल्डिंग करणारा विपक्षी संघ चिकनगर आहे तुमच्या समोर. कमीत कमी किती धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. ओके पहिल्यांदाच आमदार खासदार चषकी स्पर्धा पहा मिळते आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचं असते स्पर्धेमध्ये. हा यस पहा या ठिकाणी चिप्स दिले जातात. या लहान मुलांना आपण चिप्स देतो आणि त्याचबरोबर केळी सुद्धा त्यांना दिली जातात. सर टॉस जिंकला टीम भोपर संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करावी लागेल टीम चिकनगड संघाला. सामन्यामध्ये आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समक्षक व्हॉइस ऑफ नारिवली, व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली चे महागुरु जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच रोशन सर संते. उपस्थितांचं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जे हनुमान पोटी प्लस क्रिकेट संघ उंबारडे आयोजित आमदार चषक खासदार चषक या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सामना पाहतोय आपण. एकीकडे गौरीपाड्याच्या विरोधात टीम उंबारली संघ. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्या 43 आणि 44चं लक्ष्य 11.00च्या सरासरीने ही धावगती तुम्हाला ठेवायची आहे. विजयासाठी आवश्यक असणारी ही धावगती. चला सलामीची जोडी मैदानामध्ये जाऊ द्या. फिल्डिंग सजलेली आहे. याच्यानंतर टॉस झाला टीम भोपर आणि चिकनगर या दोन संघामध्ये. चिकनगर संघाला प्रथम बॅटिंग करायची आहे टॉस गमावल्यानंतर. सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना गोलंदाज पाहतोय आपण. पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज तर या दरम्यान पाहतोय ज्यांचं मंचावरती आगमन झालंय छत्रपती पुरस्काराने सन्मानित केलं गेलेलं हे व्यक्तिमत्व
चैनुशेठ लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालं, ज्याने एक काळ होता तेव्हा त्यांच्या काळामध्ये कुस्तीचं मैदान गाजवलं. लाल मातीचे खेळ खेळणारे ह्याच गावातून भरपूर पेहलवान, कुस्ती पेहलवान पाहायला मिळाले. मग उंबाडे असेल, सापाडे असेल, त्याचबरोबर या परिसरातील हे नामांकित व्यक्तिमत्व ज्याने राज्यस्तरीयवरती जाऊन आपल्या कुस्तीची मैदानं गाजवली आणि आपल्या गावाचं नाव या महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतभर देशामध्ये त्याने आपल्या गावाचा झेंडा रोवला. असे व्यक्तिमत्व, कारण मैदानी खेळ खेळणं प्रत्येकालाच जमत नाही आहे आणि ते जमलं ह्या परिसरातील गाववाल्यांना आणि त्याने आपलं नाव रोशन केलं. पुनश्च त्यांचं स्वागत. गोलंदाज पहा मिळतो आपल्याला विलास म्हात्रे, पॉवर प्लेचा एकमेव षटक घेऊन. समोर सचिन भोईर. पहिलाच बॉल अगदी व्हाईट यॉर्कर. कबसला फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या चेंडूवरती स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलं जातं. एक या धावसंख्येवरती फार इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून दोन्ही संघांसाठी दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. यावेळेस फटका चांगला हवेत खेळल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. संदीप म्हात्रे, नो मिस्टेक, बॅटर बाद, धक्का पहिला उंबारलेला. रवी भोईरच्या स्वरूपामध्ये श्याम भोईर वंडावूनला येत असताना एक या धावसंख्येवरती मोठा धक्का लागलाय. बार्डिश लोंगनला चांगला झेल टिपला गेलाय. मॅच मध्ये तुम्हाला 44 धाबा बडवायच्या आहेत. 44 टू विन. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार किती मायने ठेवेल हेच आता पाहावं लागेल. कारण मोठा फटका आला. ताकदवर बॅटर होता राम म्हात्रे. यांच्या बॅटमधून अगदी पूर्णपणे ताकद लावली त्या फटक्यावरती आणि उंच आणि लांब षटकार डोगला. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह फटका चांगला येते. फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव पहा मिळतोय. फिल्डिंग सजवलाय. विश्वास मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. पहिल्या सामन्यामध्ये फार इम्पॉर्टंट चांगली खेळी साकारली. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेत असताना टीम काटेरी संघाला परास्त करण्यामध्ये त्याचा मोठा वाटा होता. तोच खेळाडू पाहायला मिळतोय लॉंग ऑफला. अद्यापपर्यंत 2 धाबा आल्यात. बिग हिट. बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा संदीप. ओहो, चिंगो काय झालं या ठिकाणी. झेल सोडलाय की सामना येणारा काळ तुम्हाला सांगेल. कारण सचिन नामक फलंदाजाचा खेळाडूचा तुम्ही झेल सोडलाय आणि असेच झेल तुम्हाला मागात पडत असतात. आम्ही नेहमी सांगत असतो की तिसारा परेराने सोडलेला झेल रोहित शर्माने 264 केल्या. असे बरेच कारनामे आहेत की जेव्हा जेव्हा झेल सोडला जातो तेव्हा ते झेलची किंमत मोजावी लागते. आणि हे झेल तुम्हाला खूप त्रासदायक ठरत असतात. कारण संदीपच्या अगदी हातामध्ये चेंडू विसावला होता. तिसऱ्या प्रयत्नामध्ये तो खाली पडला. थोडेसे फंबल झाले ते आणि त्यामुळेच तो झेल सुटला गेला. पुन्हा एकदा कॅच. वाह, जबरदस्त. दीपक भोईर, कॅच ऑफ द नाईट. कार्बन कमाल कॅच. डीजे
थँक्यू. सध्या तरी क्रिकेटचा ज्वर आहे, सातत्याने पाहतोय. पहिल्यांदाच या मैदानावरती डे नाईटची संकल्पना उंबाडे संघाच्या वतीने 40+ क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. चला नवीन बॅटर आता SP ला पाहतोय आपण. डावकुरे हाताचा फलंदाज मैदानामध्ये आला. पहिलं षटक मार्गस्थ असताना बिग हिट, बॉल हवेत आहे, फिल्डर नाहीये, 1 बाउंड 4 चौकार. त्याच्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज आलाय. मच्छिंद्र म्हात्रे आणि मिथुन म्हात्रे यांच्या वतीने आणि गोलंदाजाला 500. धाबा झाल्या तर एकूण पहिल्या ओव्हरमध्ये 8. चला जास्त वेळ नका, तुम्ही मीटिंग नका करू, तुमच्यासाठी सुद्धा टाइम इम्पॉर्टंट असेल. लक्षात ठेवा, गौरीपाडा संघ प्रत्येकाला आम्ही टाइम दिला गेलाय, त्या टाइममध्ये खेळा. जास्त टाइम घेता येणार नाही आहे, नाहीतर मग आपल्याला सकाळी पाठ होईल. तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी आहे, कारण 4 ओव्हरचा सामना आहे. आयोजन कमिटी सातत्याने सूचना करते, त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, 2 विकेट आले. मात्र तिसरा विकेट सुद्धा मिळाला असता. लॉंग ऑनला फिल्डर नव्हते, थोडेसे डीपमध्ये होते, त्यामुळे चेंडू सेफ लँड झाला. पहिला टप्पा घेत असताना गोलंदाज आता सेकंड ओव्हर मध्ये चला गेम ऑन करा प्लीज. तुमचा वेळ झाला तर मग फिल्डर आतमध्ये येईल शेवटच्या षटकात, मग तुम्ही कमिटीला वगैरे दोष देऊ नका. चला ओव्हर नंबर 2. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा उडवलाय बॉलला. दीपेक्षा कवरच्या दिशेला 2 फिल्डर आल्यात, मात्र चेंडूने चकमा दिला आणि अखेरकार चेंडू फरार झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब फिल्डिंग. लवकर आलाय. धाबा झाल्यात 12. 12 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2. विश्वास, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, ड्राईव्ह केल्या ठिकाणी 1-2 मध्ये रूपांतर करण्यात आलंय. शत्रुघ्नजी भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शत्रुघ्नजी भोईर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. अद्यापर्यंत 2 बॉल 6 धाबा आल्यात. श्याम भोईर स्ट्राइक वरती फुलटॉस बॉल, डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. हो, चेंडूला माघारी परतवलंय, मात्र 2 धावा.
इथे सुद्धा पूर्ण केल्या. तिसरे धावेसाठी निघाल्यात आणि 3 रन्स. आणि येथे काय पहा, 4 फिल्डर बॅकअपला होते. पाच धाबा यास रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू चेक केलं जाईल या ठिकाणी. कमिटी मेंबर्स श्रीनाथ या. बिमर साठी रिव्ह्यू घेतलाय. फेर डिलिव्हरी. चला एकूण 5 धावा मिळाल्या. स्कोर झालाय तो एकूण आता 19 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. खराब फिल्डिंग केल्यानंतर अशाच धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळत असतात. दूरवरून पुन्हा एकदा फिल्डर नाहीये आणि सरळ चेंडू लॉंग ऑनला चौकार. धाबा झाल्या त्या आता 23. 14 चेंडू 21 ची गरज आहे आता. 14 बॉल 21 करायचे आहेत. पुन्हा एकदा एज लागतोय. चेंडू पाठीमागे निघून जातोय. तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता. या ओव्हरमध्ये भरपूर धावा पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8च धाबा आल्या आणि त्यानंतर विश्वास मात्रेवरती हल्ला चढवला जातोय. आतापर्यंत 2 चौकार 1 पंजा येत असताना पाहिला आपण. चांगली बॅटिंग करत असताना 2 फलंदाज या सेकंड ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा लो फुल टॉस. 2 धावा इथे सुद्धा सहजरित्या मिळाल्या आणि 2 मात्र षटकाची सांगता होत असताना पाहतोय आपण 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या 26 धावा. आता गरज आहे येणारे 12 बॉल आणि करायच्या त्या धावा 18. 12 मध्ये 18.
चला आता 12 मध्ये 18 बनवायचे आहेत आणि राम मात्रेला विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे विशाल भंडारी यांच्याकडून. चला गेम ऑन करा. सीताराम पाटीलला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. सामना अगदी क्लोज झालाय मात्र हे इम्पॉर्टंट षटक आहे तिसरा. षटकामध्ये पाहतोय आपण राम मात्रे स्वतः गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल अतिशय चांगला फेकला जातोय. लेट कट खेळण्याचा प्रयत्न थोडेसे बॅकफुटला सरकले होते मात्र चेंडू अगदी वेगाने निघून जात असताना डॉट बॉल आलाय. आता 11 चेंडू अद्याप 18 धाबा करायच्या त्या मॅच मध्ये. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय त्यामुळे आता फार इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी हा सामना. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर भरपूर दूरवरती आहेत. मैदान मोठे आहे त्यामुळे 2 धाबा सहजरित्या मिळतात. बऱ्याच वेळा पाहिलं गेलं आपण या मैदानामध्ये धाबत असताना 2 धाबा सहजरित्या एकवटल्या जातात कारण मैदान खूप चांगलं आहे सुरेख आहे. खेळपट्टी सुद्धा अतिशय चांगली पाहायला मिळतोय. आणि आता 10 मध्ये 16 10 बॉल 16 ची गरज आहे. फार महत्वाचं षटक. पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला जातोय. ताकदीच्या जोरावरती चेंडू फेकत असताना गोलंदाज राम मात्रे. आता 9 बॉल 16. अच्छा प्रेक्षक आहेत कारण प्रेक्षकांचा विना स्पर्धा अपुरी असते आणि प्रेक्षक जेव्हा जेव्हा मैदानावरती येत असतात तेव्हा फार उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. या ठिकाणी कॅचचा कॉल आहे नाही आहे. 2 धावा केल्या तिसरीसाठी निघाल्यात आणि 3 धावा. पहा कॅच सोडली. खराब फिल्डिंग केली आहे तुम्ही अद्यापर्यंत त्यामुळे सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला चांगली फिल्डिंग करावीच लागेल. मगाशी सुद्धा 5 धावा एक्स्ट्रा गेल्या आता सुद्धा 3 धावा. ह्याच धावा तुम्हाला महागात पडत असतात. या मैदानावरती सातत्याने प्रेक्षक येत असतात कारण जेव्हा जेव्हा सामने असतात तेव्हा प्रेक्षक 3 प्रकारचे असतात हौशे गौशे आणि नवशे. जे हौशे प्रेक्षक असतात ते स्वतःची मौज मस्ती करण्यासाठी येत असतात हौस करण्यासाठी येतात आणि जे नवशे प्रेक्षक असतात ते देवाला नवस करतात की आमचा संघ जिंकू दे. आणि जे गौशे प्रेक्षक असतात ते मात्र वेगळेच असतात क्योंकि उनको पीने का भाना चाहिए. त्यांना मॅचची काही गरज नसते. कोण हारला कोण जिंकला याच्याशी काय गरज नाही. फक्त ते आणि त्यांचा ग्लास असे 3 प्रकारचे प्रेक्षक नेहमीच या मैदानावरती येत असतात कारण आमच्या यूट्यूबमध्ये कॅमेरामध्ये टिपलाय एक प्रेक्षक सीडीवरती चढून आईस्क्रीम खातो. कोण काय करेल हे सांगणं फार कठीण असतो मात्र आमचे कॅमेरामॅन आहेत कुठेही कधी कॅमेरा फिरवतील. चला तुम्ही जास्त वेळ घेता त्यामुळे लक्षात ठेवा. आता बडवाच्या त्या तुम्हाला 8 मध्ये 13 धाबा करायच्यात. 8 चेंडू 13 ची गरज आहे. एकीकडे डॉट चेंडू येतात दुसरीकडे खराब फिल्डिंग. फटका चांगला आहे ते सुद्धा ट्विंगला लागला. पुन्हा 2चा कॉल. पुन्हा खराब फिल्डिंग. प्रत्येक वेळेला फिल्डिंग मध्ये तुम्हाला बदलाव करत असताना सुद्धा चांगली फिल्डिंग होत नाहीये. अद्यापपर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाबा भरपूर गेल्या. गोलंदाज करेल तर काय करेल. फिल्डिंग इम्पॉर्टंट असते. ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग मध्ये धाबा वाचवता ना त्या धावा बॅटिंग ऑर्डर मध्ये बनवल्यासारख्या असतात. आता चेंडू शिल्लक आहेत 7 मध्ये 11. ओ पुन्हा एकदा पायातला बॉल आता सुद्धा हे पा 1चं 2 2चं 4 3 मध्ये रूपांतर. एकाही फिल्डरने एक कॅच सोडला तर एकाने चांगलं फिल्डिंग केलं नाहीये. त्यामुळे आता गरज आहे 6 बॉल 9 ची गरज आहे तुम्हाला. 6 चेंडू 9 धावेची गरज आहे. जर फिल्डिंग चांगली झाली असती तर 15 पेक्षा जास्त धावा राहिल्या असत्या दिनेश.
हेच सांगत असताना डिझाईन का सामना थांबवलाय पंच गोलंदाज हरिश्चंद्र म्हात्रे शेवटचं षटक 6 चेंडू 9 6 बॉल 9 धाबा करायच्यात चला 6 चेंडू 9 ची गरज आहे पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप कीपर बीट खराब फिल्डिंग 1+1 बाय 1 गेट 1 2 धावा नाहीये तुम्ही फिल्डिंग अतिशय खराब केलेली आहे मी म्हणेन आता कारण एवढे फिल्डिंग खराब केल्यानंतर कसं चालेल 6 बॉल 7 करायचे आहेत 6 चेंडू 7 आता सामना वाचवणं फार कठीण झालंय तुमच्यासाठी कारण गेम प्लॅनिंग करून सुद्धा तुम्ही खराब कामगिरी करता मग काय फायदा त्या गेम प्लॅनिंगचा एकमेकाशी संवाद साधायचा असतो हो चांगला बॉल या ठिकाणी लेग बिफोर यस पाचीत पकडलं गेलंय प्लम मध्ये चेंडू होता आणि फलंदाज बाद बऱ्याच काळानंतर हा धक्का पाहायला मिळतोय आता सामन्यामध्ये फिस्ट पाहायला मिळेल का कारण येणारे 5 बॉल बनवायचे आहेत धावा पहिला चेंडू खराब फेकला त्याच्यावरती 2 धाबा आल्या एक्स्ट्रा आणि त्यानंतर आलेली विकेट नवीन बॅटर मैदानामध्ये पाहतोय आपण अमित पाटील फुल टॉस बॉल चाललाय चेंडू येते खराब फिल्डिंग आणि वाईड बॉल पंजा 2 वेळा पंजा आलं त्यामुळे आता सामना नाही तुमच्या ताब्यात राहणार कारण आता 5 धाबा आल्या आता 4 मध्ये 2च बनवायचे आहेत काय केलंय हे क्षेत्ररक्षण धुलीस मिळवणार आहे असं क्षेत्ररक्षण झालंय 2-2 4 बॉल 2 5-5 नाही भरपूर खराब फिल्डिंग केली आहे त्यामुळे आता तुम्हाला नाही मॅच मध्ये
साईनाथदादा पाटील आणि त्याचबरोबर शिवाजी कारभार यांचं आगमन झालंय. स्वागत आहे. यस अरे एकच झालंय बाबा, इथं आहे सर्व, तुम्ही खेळा. काय यार कधी बसून आमचा बी घसा दुखला सांगून सांगून तुम्हाला. आणि कॅच ड्रॉप आणि या विजयाची धाव एकपटली जाते. खराब फिल्डिंग केलं त्यामुळे गौरीपाडा संघ परास्त झालाय आणि विजय झालाय तो